जय बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. त्याच्यावरती आपला आतून असा आहे हॉटेल रूम. गणपती बाप्पा. अरे असं जेवण कधी बघितलं ना मी. एकदम भारी नंबर आहे. काहीतरी वेगळं आहे. जयली यो बंगला. मित्रांनो 9वा दिवस 9व्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण चाललो अमरनाथ यात्राला. जसं काल आपण ट्रेनमध्ये बसलो आणि आता अमरनाथ जम्मू तवीला आपण उतरणार आहोत. तर आता उठलो सकाळी अजून 10:30ला काय 11ला ट्रेन आपलं स्टेशन येईल. तर मम्मीने थोडा तर खायला दिलं त्यावर खाऊन घेऊ. भूक लागली. चिवडा दिला मम्मीने. तो चिवडा खाऊन घेऊ आणि मग पोचतो मग डायरेक्ट तेव्हाच भेटतो तुम्हाला. चला तर मित्रांनो आम्ही जम्मू तवीला पोचलेलो आहे आणि तुम्ही तर बघू शकता सगळ्या बॅगा पण उतरलेल्या आहेत. आम्ही रॅप आता आम्ही जम्बूला आहोत. जम्बूला आम्ही नाही चाललो अंबरनाथ यात्रेला चाललो. आलो अंबरनाथला चाललो. ते सगळ्या बॅगा उतर भैया आप भी अमरनाथ यात्रा. अमरनाथ यात्रा चाललेले आहेत. आल्या का तुमच्या सगळ्या बॅगा. बॅगेत पण नका करू. त्या बॅगा राहतील कुरिअर करायला लागते. तर बॅगा सगळ्या घेऊन दे. कुठे चाललीस बाय. जग्गूला. दीदी वाह दीदी 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 जग्गूला. आणल्या राली नाही उठली. कुरिअर बिरियर करायला लागेल नाही तर डायरेक्ट पनवेल. आल्या का बॅगा. आल्या का बॅगा आल्या. बघा नाही तर कुरिअर बिरियर करायला लागेल डायरेक्ट पनवेल. अरे अरे महादेव. जय बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. झाल्या का बघा. एन्जॉयला घ्यायला लागेल. जम्मूला. जय बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. आता आम्ही चालू पुढचा आता प्रवास आमचा गाडी किंवा बसमध्ये. आता ते करतील तिकडे गाडी आणि पुढचा प्रवास चालू करू. चला आता कशी होते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता मी तर रूमावर बॅगा ठेवतोय. आता बघू शकता एकटा आमची इथनं बॅग चालले लाईनीत. हा घेतोय ती येते त्यानंतर वरती देता त्याच्यावरती अजून वरती आणि मग ते वरती रूमात जाणार. ही आधी एकटा माझ्या मोठ्या ट्रिपला आल्या एकटा लागतेच लागते. काय होण्यासाठी घामले कुठलाय वरती हिमालय तरी पण सगळे बेकार घाम येतोय. सांगू नये येऊ दे वाटापट. कशी मदत करतो बघ एकामेकाला है ना. तर आता आम्ही आले हॉटेल रूमवरती. तुम्ही हॉटेल बघू शकता. हा हॉटेल आहे आमचा आजचा त्याचा स्टे. आता तुम्हाला हा आतून दाखवतो. आपला आतून असा आहे हॉटेल रूम. एन्जॉय. रूम कसे वाटलं. एकदम छान रूम आहे. एसीची भेटली. एसीची भेटली. लक हा रूम आता आतमधनं दाखवतो रूम. इथं बसलाय नयन. इथं बसला शिवम. एन्जॉय. काउंटर तुम्हाला कुठलाही एक रूम दाखवतो.
परत आलो रूममध्ये खाऊन आणि आता इकडं तुम्हाला रूम्स वगैरे दाखवतो कसे आहेत. वर हे बघा इथं बसलेत. एन्जॉय रूम कसे वाटले? मस्त आहे ना, कम्फर्टेबल ना एकदम. काय काय जेवणाची ऑर्डर आहे? पुरी आहे आणि दिरशामध्ये एक आलू पनीरची भाजी आणि 4 चपात्या आणि भात, दाल भात ऑर्डर दिली का? पार्सल येईल आता 8 वाजता येईल. ओके, ऑर्डर आली. डिलिव्हरी मॅन थोडा कॅज्युअल आहे. डिलिव्हरी मॅन कॅज्युअल आहे. पनीरची भाजी दाल तडका. चला प्रस्थान करू. रूम अख्खा सगळे असेच आहे. AC वाले येतले. 10वा दिवस आणि 10व्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललो आहे पेलगामला. आपण काल इथं स्टे केला, जम्मूला स्टे केलं आपण काल. आणि आता आपण चाललो आहे पेलगामला. आज निघतोय. खालती गाड्या आल्यात, आता तयारी वगैरे झालो आहे. तर तुम्हाला ही रूम दाखवतो आपली कालची. काल आपण ही रूम चल पेलगामला जाऊ. अमरनाथची यात्रा आपली. हा रूम होता, हा वॉशरूम, हा किचन होता, रूम होता. आता चाललो आम्ही खाली. हा कॉरिडोर बघू शकता. एन्जॉय एन्जॉय चालू आहे का? एन्जॉय. बोल आजचा काय थोडा. आज चालू आम्ही पेलगामला. मला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ID वगैरे घ्यायचे आणि तिकडनं 3 तारखेला यात्रेला निघायचं आहे लगेच. थोडासा अडचणच आहे, पब्लिक बघते येत आहे. थोडंसं अडचण. एक गाडी पुढे गेलेली आहे, एक गाडी पुढं पाठवलेली आहे. एकदम लवकर निघायचं आहे, एकदम अडचण. आवाज निघ बा आता. तो गाडीत जातो डायरेक्ट. एन्जॉय चालू आहे की नाही? आता आपण जाऊ गाडीत बसू. मामा काही खाल्ला का? काय नाही, अजून चहा घ्यायची. गाडी आली तो मित्रांनो, गाडीजवळ आलेलो आणि आपल्या गाड्या आहेत. मिनी बस इकडे 3 आहेत, 4थी पुढे गेले. आता आपण जाऊ. आपली वाली जी आहे, मधली वाली आपली सीट बुक आहेत. चला बसा. भाई कसं आहे? झोप झाली काय? मस्त झोप झाली. आज आम्ही चाललो पेलगामला. आज 7च्या आधी आम्ही पेलगामला बसलो. ओके. या काय सीट खाली आहे. जय बाबा बर्फानी. जय बाबा बर्फाने. काय मग बरं आहेस नाही? एक नंबर. काय झालं, सीट नाही भेटला मला. चल तिकडं. 6 पाहिजे मला. मग पुढच्या गेले फक्त एक बाकी आहे. ते तुम्हाला पण एक बाकी आहे. एक बाकी आमची पुढची. बाकी कृषल काय बोलतो? कृषलचा मूड ऑफ आहे. एक नंबर शोरूम. चल तिथं बसल आमच्या इथं ब्लॉक मध्ये राहतील मस्त. A few inches later. मित्रांनो आम्ही निघालोय पेलगाम साठी. आता तुम्ही बघा, आता गाडी सोडली, आम्ही निघालोय पेलगाम साठी. गणपती बाप्पा. अरे अरे जय बाबा बर्फानी. बोल काहीतरी. आमचा प्रवास आहे आता 350 किलोमीटर. आणि संध्याकाळी पेलगाम तर परत होत तिथं डबल वस्ती होईल आमची. मग उद्या आम्ही चालायला सुरुवात करू. बाबा अमरनाथ तुझ्या पासेस काढू आपण.
मला फार छान वाटते कारण मी प्रवासाला खूप घाबरते उलटे होतात म्हणून. पण मी फर्स्ट टाइम एवढा प्रवास जीवनात फर्स्ट टाइम केलेला आहे, त्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे की मला एवढे पॉइंट बघायला मिळाले. तर चाललो आम्ही बेलगामला. मी आमचे जी पब्लिक आणली होती 50 लोक, त्यांना मी टायमिंग दिला होता की 5चा. ते 3लाच तयार झाले होते रात्री. एकदम पब्लिक अशी भारी आहे की एक नंबर. टायमाच्या अगोदर निघतात, टायमाच्या अगोदर. म्हणजे अशी पब्लिक शोधूनच नाही भेटणार. कोणाला चहा प्यायला एक गेला तर दुसऱ्या डबल्यावरती येते. गाडीवाले बोलतो हा आधीच लगेच गाडीत तर पहिलीच बसतात लगेच. एक नंबर. गाडी येऊच्या अगोदरच बसतात ते सगळे. एक नंबर प्रवास झाला तरी एकदम प्रवास मस्त चालला. आता यात्रेला चाललोय, दर्शन होऊ द्या. कसं वाटतं राज? काय नाही अंबरनाथ मस्त दर्शन बोल काहीतरी. चहा दिला तिने. आता आम्ही मस्त चाय घेतली आणि निघालोय. आता पुढचा सफर बघू कसा होते. बर्फानी बाबा की जय. चहा नाश्ता आला का? झाला. आमचा आधी कैलाश परत एक नंबर दर्शन झालं. असं वाटलं नव्हतं का असं क्लायमेट भेटल नाही असं काय होईल म्हणून. एकदम भारी दर्शन झालं ओम पर्वत आणि आधी कैलाशचं. आता फक्त अंबरनाथचं पण असंच होऊ दे. पाणी नको लागू दे बस. असं सुक्यावर दर्शन घेऊ दे आम्हाला अमरनाथ बाबाचा. बस मग आम्ही सगळ्या जिंकला. जय बाबा बर्फानी. काय बाप्पा चांगलं वाटतंय. चांगलं वाटते आम्हाला. दर्शन चांगला मिळून द्या. आता काही आधी कैलासचा पण चांगला झाला, ओम पर्वतचा पण चांगला झाला दर्शन. तर आम्हाला देवा इथं शक्ती दे, पुजारी एकदम आमचा हे पटकन होऊन दे. धर्माधारी जाम दादा झोपलाय. लिंबू मिळायला लागलं. मित्रांनो आम्ही आता इथं आलतो. इथं मस्जिद काय काहीतरी जागा आहे, पण तिकडं आता काय इथं अडवलं आम्हाला. थोडं लेट झालं. ट्रॉफिक खूप होती, खूप एक्स्ट्रीमली ट्रॉफिक होती. म्हणजे लेट झालं पण इथं अडवलं. पण इथं लंगर वगैरे खूप आहेत. लंगर खूप होते. मग आता इथं जेवायचा वगैरे सगळा आता इथंच. आता एक दिवस आता आराम. उद्या सकाळी 6:30ला ते बोलेल सोडू आम्ही. लाईने सगळे जेवायला बसले. कसं आहे आम्ही जेवण? एकदम भारी आहे जेवण. आवडलं? जेवण पक्का भारी आहे. असं जेवण कधी बघितलं नाही मी. एकदम भारी. आवडलं आपलं जेवण? हो यश चांगलं आहे, भरपूर चांगलं आहे, मस्त आहे. एकदम भारी आहे. मस्त आवडला ना? एकदम आवडला. भारी मस्त भारी. मस्त आरामात. आवडलं का? खूप छान. झाली का शांत? भंडारा बाबाजी का भंडारा. जेवण आत्ताशी घेतलंय. हा मग सांग तुला घेतलं जेवण. मी कसं वाटलं? मस्त जेवण आहे एक नंबर. मस्त वाटलं ना? त्याची भाजी, डाळ, चावल, पुरी, भोपळ्याची भाजी, मसूरची भाजी, शिरा. मस्त जेवण, टेस्टी जेवण आहे. आपल्याला मस्त जेवण झालं. आता शिरा वगैरे खाल्ला. शिरा ओरा क्या करता है रे तेरी तो.
मित्रांनो आता बघू शकता इथे सगळे आपले बसलेत. सगळीकडचे चांगले टेस्ट आहे, आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे, चांगले आहे. इथे सगळी मंडळी बसली आपली. आम्हाला पेलगावला जायचं आहे, रस्ता बंद झाला म्हणून आम्ही इकडे थांबलो भंडारा खायला. जय बोले. जेवले का? मस्त जेवलो. मस्त आला ना. बाकी तुमचं सगळं कसं आला? पोटभर आलं काय? मस्त जेवलो बम बम बोले. The next day. तर मित्रांनो दुसरा दिवस आपला उगवला आणि आज आहे 10वा दिवस आपला आणि 10वा ब्लॉग. आता काल आपण तिकडे स्टे केलं तर आपला काल पॉसिबल नाही आला. जरा तिकडेच आपला बेस कॅम्पवर थांबायला लागलेला. पुढं जाऊन यायला आपल्याला टाईम झाला ट्रॅफिकमुळं खूप. पण आज आपण पोहोचलो पेलगामला. आत्ता जस्ट चेकिंग वगैरे पहिल्या चेकपोस्टला जस्ट चेकिंग वगैरे केली आणि आता आपण चाललो आहे पुढं. तिकडे वाटतं रूम्स आहेत वाटतं आपलं, तर तिकडे थांबून आज आपलं 5-6 करायचं आहे. आता चेक करून वगैरे आम्ही आलो आणि इथं सगळे आलेत बघा. चलो चलो. बोले संपला. आता बघू आता पुढं कसं करते. कंटिन्यू. आता आम्ही आलोय तर मध्येच जरा बसले पेलगाम मध्येच. तर तुम्हाला दाखवतो सगळे. हॅलो गाईज. हाय गाई. आता आम्ही बाबा अंबरनाथला आलो. बम बम बोले. आणि आता कसं वाटला पेलगाम? पेलगामला आले. उद्यापासून आम्ही अंबर यात्रा करू चालत. पेलगाम कसा वाटला? पेलगाम एकदम थंड हवेचं ठिकाण आहे. एकदम गारगार AC मध्ये राहिल्यासारखं वाटलंय. काहीही त्रास नाही. सुखाने आलेलो आहोत प्रवासात. पर्यावरण बघूनच आम्हाला खूप आनंद वाटत आहे. अजून घोड्यावर स्वार होऊन अमरनाथची यात्रा करताना खूप मजा येणार आहे असं वाटतंय. चालणार आहे की घोडा मारणार? मी तरी चालणार आहे. चालण्याची एक मजा घ्यायची. घरी मी गाडीवरच चालत असते. मी रस्ता कधी पाहिलाच नाही. त्यामुळे मला आता चालण्याची इच्छा आहे. बिचारी त्या घोड्याला तरी काय त्रास द्यायचा नाही, अशी पकडापकडी खेळायची म्हणून नको. काश्मीर कसा वाटला? एकदम मस्त भारी वाटलं. एकदम भारी. आता आम्ही पेलगामला पोहोचलेले आहे. आता इथं रूम घेणार आणि वस्ती करणार आणि मग आम्ही उद्या निघणार इथं चंदनवाडीला. तिथनं आम्ही चालत जाणार. पेलगाम मस्त आहे ना. नजारे कसे आहेत? तुला असं वाटला पेलगाम वगैरे? फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. एन्जॉय. कसा वाटला पेलगाम? क्लायमेट भारी आहे इथलं. आता अमरनाथच्या लाईनीत उभा राहायचं. एन्जॉय. एन्जॉय. बाकी तुम्हाला कसं वाटला? 2 दिवस झाले आम्ही आंघोळी केली नाही अजून. आंघोळीचं स्थान 2 दिवस झाले आंघोळी नाही केली अजून आम्ही. आता आंघोळीचा बघायचा रूम जरा असं मूड ऑफ मूड ऑफ झाला. फ्रेश हो आंघोळ. नंतर एन्जॉय होईल आमचा. एन्जॉय करू नंतर. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटला. आता फ्रेश व्हायचा मस्त आणि मग उद्या निघायचा अंबरनाथला जायला. आयडीच्या लाईनीला उभा राहायचं तुला. हो. इथं न्यूज मध्ये गेलाय मामा. आता आम्ही आलो इथं रूमवरती. हा आमचा ट्रॅव्हल्स
दरवेळेस काहीतरी वेगळं घ्यायला यो बंगला. मित्रांनो आता आम्ही आलतो इथं रूमवरती आलो आम्ही सगळे आणि जरा खाल्ला पिल्ला जेवण वगैरे बनवलेलं आहे आमच्या लेडीज. आणि आता इकडं जे आमचे आहेत ते खूप चांगले आहेत. आता तुम्हाला ते दाखवत होतं जे आम्हाला पोरं भेटले. ते गाजेचा मित्र आहे, त्यांच्या मित्राचे पोरं हे वगैरे आहेत का मित्र वगैरे. त्यांनी मस्त चांगली खातिरदारी वगैरे केली आमची. ते जरा काहीतरी बोलतील ते ऐका तुम्ही. भैया बोलो कुछ. ये जो भाई मेरे है, कहाँ से आए हो आप भाई? महाराष्ट्र से आए हैं. बहुत अच्छा व्यवहार है इनका, मतलब अच्छे से आए हैं. मतलब कब जाना है तुम्हें ऊपर चंदवाड़ी की? अच्छा हाँ, परसों इनको निकलना है श्री अमरनाथ जी गुफा यात्रा के लिए. हाँ, इधर पहलगाम में आप विजिट कर लो. पहलगाम आ जाओ. पहलगाम जम्मू कश्मीर का सबसे जन्नत है पहलगाम. पूरा कश्मीर घूमो. और कुछ बहुत अच्छा है. इधर आओ एक बार, इथे या एकदा. खूप चांगलं आहे. हे पण एक दादा होते, ते चांगले होते. आता मी तुम्हाला खास दाखवतो. हा पूर्ण एक फार्म हाऊस टाईप आहे आणि हा आमचा हिला तुम्हाला खालचं दाखवतो. तिथे चहा झालाय आमचा. आता खालची दाखवतो तुम्हाला. घेतला नव्हता जरा फ्रेश वगैरे नाश्ता आंबट एक आहे आशीर्वाद. ही कुठली भाजी आहे? चवळीची आणि माट्याची. डायरेक्ट शेतात काढून वाटतं. काश्मीरला काहीतरी फेमस आहे भाजी. मला वरती पण तो पोरगा बोलला काश्मीरची काहीतरी एक नंबरची भाजी. रात्री ये काय जेवायला? भाजी, चपात्या आणि भात आणि भजी. हा, रक्त वाढवाचं झाड आहे. मला वरती तो पण बोलला. ते काहीतरी काली बेरी येते, छोटीशी असते, एकदम छोटीशी असते एवढी. ती रक्त वाढवते आणि शरीराला चांगली असते. हा आमचा पूर्ण विला बघा इकडं. भूत बंगला. ही एकदम क्यूट पोरगी आहे बघा तुम्ही. ए अनंता. ती दुसरी पोरगी आहे ना, तिला मैत्रीण भेटली इकडे. नुसतं खेळतायत. एन्जॉय. ये आमचे रूम मालक, हे गाजाचे मित्र. बोलो कुछ भैया. क्या बोल रहे हैं मुझे? इतनी सेवा करी हमारी. वो मुझे कुछ बोलना नहीं. जब आपको लगेगा हाँ किया है इसने सेवा, तब तो मुझे अच्छा लगेगा. ठीक है, तब आप बोलोगे. ठीक है, अगर हमारा कुछ अच्छा लगेगा आपको तो ठीक है, नहीं लगेगा अच्छा सीधा बोलना इन्होंने हमारे साथ ऐसा किया है. ठीक है, मैं ये लो बाद में मैं दे दूंगा तुम्हें. बाद भाजी खूप चांगले तिकडं आहे. काश्मीरची भाजी तोडून आणलेली आहे. शेतात का? हा, सगळे आमचे ग्रुपला. राईसची भाजी. ती भाजी कसली आहे माहिती ना? ती काश्मीरची फेवरेट तर भाजी ते आहे. मला बोलले वरती एक नंबरची भाजी आहे. तीच भाजी सगळ्यांना आले 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 किटी. ही भाजी आहे ना, ही चपोट भाजी आहे. चपोट भाजी. चकोड भाजी आहे. ऐकत हा भूत बंगला. बंगला आहे पण आलिशान बंगला. एन्जॉय. हा बघा ही बेरी आहे. रक्त वाढवायचं आणि ते बोलले सेहतला पण चांगले बोलले. असं काय आहे. अरे रक्त वाढतं तर भाजीचा पाला गोड गोड आहे. यो पण चकोट आहे. कच्चा अक्रोड आहे. अक्रोड आहे. कच्चा अक्रोड.
मला तो ऍपल बोलला वरती आपण अक्रोड अक्रोड आहे जो बी चपट आहे तो अक्रोडचा झाड गोड लय अक्रोड आहे त्याला पण पिकला नाही. एन्जॉय. चार पितो आम्ही एन्जॉयनी चार दिलेला आहे. पहाडीच्या तुम्ही नाही पित का? मी पहिल्यांदाच माझं स्वागत छान केला. मला पहिल्यांदा चाय द्या. हो आम्ही भाजी आणलेली आहे रानात जंगलात भाजी आणली आम्ही गावठी भाजी गावठी भाजी गावठी भाजी आणलेली आहे. आज चतुर्थी संकष्टी आम्ही भाजी आणली वरण भात बिरड्याची भाजी आणि पाटाची भाजी वांगा फ्राय ह्यो कोणला कापणारच? भाजी का पहाडी भाजी पहाडी भाजी खाणार आहोत आम्ही. ऋषीचा उपास बी नाही आमची इथं असं ठेवतं ऋषीचा उपास. हे काय अक्रोड? छान छान कसे अक्रूट खाता ना तुम्ही गावात ते जंगलांचे अक्रूट कच्चे पाणी त्याचा सुकला मसाला हे काय आहे? पडायचं आहे. हे काश्मीरी मास्का पाव आहे ह्यो. काश्मीरी मस्का पाव मास्का नाही लावला ना. आपले पास होणार का? 100% झाले होणार. आपले पाय झाले पास आमचे पास पण झालेले आहे. आता आम्ही पास झालोय आता आम्ही वरती जाणार वरती जाणार. आमची तारीख आहे 5 तारीख 6 तारीख. 6 तारीख आहे. पेलगाममध्ये माझ्या मित्राचा फार्म हाऊस आहे. त्यांनी यावेळी थोडंसं काम काढलेलं आहे. यावेळी आम्हाला काय भेटला नाही राहायला पण त्याने असं अरेंज केलं फार्म हाऊस का चांगलंच दिलेलं आहे मनासारखं दिलेलं आहे. कम से कम मी 11 वर्षी त्याच्याकडे येतोय तर त्याने अशी सोय केली का नाराज केलेली नाही. पुढच्याला तो बोलला मला फार्म हाऊस तुला असं भारी करून देणार आहे का तू नक्कीच बघायला ये माझा पेलगामला फार्म हाऊस. पेलगाम ते चंदनवाडीच्या मधीतच आहे फार्म हाऊस बघू शकतो तुम्ही कसं दिलेला आहे तो. आता तुम्हाला माहिती पडेल हा मित्र माझा 11 वर्षापासून असा आहे का त्याची मिसेस त्याचे सर्व आई वडील सर्व भेटायला आलेले आहेत आपल्याला. सर्वांना असं सहकार्य केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याच्या वैभवच्या ब्लॉकमध्ये. आलू दे बघ. आलू. हे पहाडी मधले आलू आहे. आलू याची मस्त आहे ह्यो. बटाट लाल पहाडी मधला बटाट लाल. आणि हे काय कांदा कसा कांदा गोरा आहे ना कांदा गोरा आहे. कांदा आपल्यासारखाच आहे.